काय म्हटलं, टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी? मला वाटतंय मराठी गीतकारांच्या डिक्शनरीत सुद्धा हा शब्द नसेल. आज जे भावगीत मी घेऊन आलोय ना, त्याची गोष्ट ही आधीच्या म्हणजेच स्वर आले दुरुनीच्या वरती जे मी रील बनवलेलं ना, त्या गोष्टीचाच एक सिक्वेल म्हणता येईल. पाहिलं नसेल तर नक्की पहा. यशवंत देव मुंबईला आले होते सुट्टीसाठी. आता ते तिथे आलेले असताना प्रभाकर जोग काय त्यांना असेच सोडतायत. त्यांच्याकडून पुन्हा एकदा दुसऱ्या एका चालीवर भावगीत लिहून घेतलं. हे गाणं एका प्रियकराचं आहे, ज्याची प्रेयसी आता त्याच्यासोबत नाहीये आणि तो तिला आठवतोय, तो त्याचा शोक व्यक्त करतोय. पण त्याच्यात कुठेही एक गई तो दुसरी आएगी अशा प्रकारचा आविर्भाव नाहीये किंवा कुठला दुराग्रह सुद्धा नाहीये. आहे तो केवळ शोक आणि शोकातून येणारी स्वीकृती. तो एक पुरुष असला तरी त्याच्या उपमांमध्ये सुद्धा पारिजात आहे, मोती आहेत. प्रभाकर जोग हे बाबूजींकडे एक सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून काम करत असताना सुद्धा बाबूजींनी अगदी जागा आणि जागा प्रभाकर जोगांकडून शिकून घेतल्या आणि त्या गायल्यात. पहा, एका गायकाची नम्रता किती असू शकते. फुले सान झेलू तरी भार होतो, पुढे वाट साधी तरी तोल जातो. कुणाला कळाव्या मनाच्या व्यथाया, प्रिया आज माझी नसे साथ द्याया. नको धुंद वारे, नको चांदण्याया, प्रिया आज माझी नसे साथ